हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजले असेल 6:30. हे गेलेले आहेत कामाला. त्यांची पण आंघोळ वगैरे चहा वगैरे झाला. ते गेले. आधी त्यांना घालवलं, कारण बरोबर 7ला म्हणजे त्यांचं पंचिंग व्हावं लागतं तिथं, त्यामुळं ते गेले. आणि मग त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. अजून सडा आंघोळ वगैरे काही केलेलं नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. उठलेले आहे खरं म्हणजे मी 5:30लाच, पण त्यांची आंघोळ वगैरे व्हायला वेळ लागला. सकाळ सकाळी मी असं कोमट पाणी 1 वाटीवर घ्यायला सुरुवात केलेली आहे आता, कारण की थंडीमुळं सांधे वगैरे पण सुजतात. हे बघू शकता तुम्ही, बोटांना वगैरे थंडीमुळे सूज येते आणि सांधे पण दुखतात. थोडंसं गरम पाणी पिलं की जरा बरं वाटतं. त्यामुळे आता मी रोज गरम पाणी घेत आहे. आणि हळदीची पण खीर आता मी चालू करणार आहे. बघूया, ह्याने पण म्हटलेले आहेत की त्यांची पण थोडे हाडं दुखत आहेत, त्यामुळं चालू करूया म्हणून. तर बघूया, आणायला पाहिजे. आणि ही साडी मी आज नेसलेली आहे. या साडीवरचा मी काही ब्लाऊज शिवलेलं नाही. सगळ्या साड्यांवरच ब्लाऊज शिवायची पण तर खूप हे होतं, म्हणून मी काही नाही शिवली. हे वेगळ्या साडीवरचं ब्लाऊज आहे. ही पण साडी तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, गुलाबी कलरची, पण साडी खराब झालेली आहे, ब्लाऊज चांगला आहे. चला म्हणले, यात थोडं अशी पिंक कलरची फुलं आहेत, त्यामुळे मी ही साडी नेसलेली आहे. चला आता पाणी पिते आणि सडा रांगोळी करते. पाणी पिल्यानंतर अर्धा तास मी चहा वगैरे काही घेत नाही. खरं चहा हा लागतोच, लक्षात ठेवा. किती पण प्रयत्न केला तर चहा काय आपल्याला सोडत नाही. चहा लागतोच. आता काय करणार, हे पिणार, एक अर्धा तास काहीच घ्यायचं नाही आणि त्यानंतर चहा प्यायचा. हे 8 वाजलेत, म्हणजे पाऊण तास घड्याळ पुढं आहे. 7:15 वाजलेले. साहेब झोपलेले. रांगोळी ते घालून आलेले आहे मी. आता चहा घेते. चहा घेतल्याशिवाय पुढचं काम होत नाही. रांगोळी घालतील की तुम्हाला दाखवलं नाही, कारण मोबाईल धरायलाच कोण नव्हतं. श्री आत्ता उठलेला आहे, आत्ता आंघोळीला जाणार आहे तो. आणि कोणच नाही घरात. आणि शूटिंगचं स्टँड पण खराब झालेलं आहे आपलं, त्यामुळं तुम्हाला ते दाखवता आलं नाही. पण रांगोळी मी कुठली काढल्या, काय काढल्या ती दाखवते. आज वार आहे, बुधवार. आणि आत्ता सगळं पारुसाकीर काढणार आणि त्यानंतर मग देवपूजेला बसायचं आहे. यायचंय सगळ्यांनी चहा घ्यायला. गरम गरम चहा थंडीच्या दिवसात खूप छान वाटतो. आणि बाहेरचं वातावरण बघा. सकाळी कबुतरे खूप आहेत आमच्या इथं, रोज सकाळी येऊन बसलेले असतात. आज थोडी थंडी कमी आहे. त्यानंतर आता इथं चालू आहे माझी देवपूजा. श्रीला आंघोळला पाणी वगैरे दिलं, त्याची पण आंघोळ झाली. पूर्ण घर सगळं स्वच्छ लुटून काढलं, म्हणजे पारोसा केर वगैरे सगळा काढला. आणि त्याला चहा दिला आणि त्याला म्हटलं देव सगळे खाली काढून घे, तोपर्यंत मी पण येते. मग त्यानंतर मी पण गेले आणि मी सगळे देव मग स्वच्छ धुवून वगैरे दिले. मळवट वगैरे भरला, कारण मळवट भरायला त्याला खूप वेळ लागतो. आणि एकट्याने देवपूजा करायची म्हटलं तर खूपच जास्त वेळ लागतो. श्री मदत करतो, पण हे कसं करतात तसं श्रीला एवढं जमत नाही मदत करायला, म्हणजे एवढं फास्ट जमत नाही. आणि श्रीचं काम कसं एकदम स्वच्छ असतं. देवघरातलं सगळं काना आणि कोपरा तो बघू शकता तुम्ही. छोटीशी ती सुपली आणि छोटा तो झाडू आहे, त्यानं काना आणि कोपरा सगळा तो स्वच्छ करतो. वेळ लावतो कामाला, पण काम मात्र चोख करतो. आणि इथं आता मी आधी देवीला मळवट भरून घेते. सगळे देव माझे धुवून झालेले आहेत. आता मी देवीला मळवट भरून घेते. रोज मळवट भरायची सवय असते, त्यामुळे एखादी टिकली म्हणजे हळदी कुंकवाची लावली तर ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे आम्ही रोजच्या रोज असं
मळवट भरतो आणि मळवट भरल्यानंतर सुद्धा देवीचा चेहरा एक वेगळा दिसतो. आणि जे देवीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ते मी स्वतः घरात म्हणजे गाठवलेलं आहे. गाठवून मला वाटते 5 ते 6 वर्ष होऊन गेले असतील, पण अजूनसुद्धा खूप छान आहे. आणि आजची रांगोळी बघू शकता. आज वार होता बुधवार. तर श्रीकृष्ण असं दारामध्ये लिहिलेलं आहे. छोटीशी अशी फुलं वगैरे दारामध्ये काढलेली आहेत. आणि बाहेरचं वातावरण आत्ता कुठंतर थोडंसं ऊन येत आहे. आता सगळी देवपूजा झालेली आहे, फक्त आरत्या वगैरे लावायच्या आहेत. आरत्या, उदबत्ती आणि कापूर लावायचा आहे, तो लावून घेते. ही श्रीची आवडती भाजी आहे, मसुरा मोड आलेला. कधी पण बाजारात जावा तुम्ही, बाजारात जर सोबत तो आलेला असला तर एकच सांगतो, मम्मी तो मसुरा आधी घे म्हणून. ती मसुऱ्याची भाजी टोमॅटो काय नव्हता, कांदा तेवढा घालून परतून ती भाजी बनवली, चटणी मीठ घालून. जास्त काही म्हणजे मसाले वगैरे वापर नाहीत. आणि त्यानंतर 5 ते 6 चपातींचं पीठ मळलं, कारण श्रीचा आणि माझाच तेवढा स्वयंपाक होता. हे काय कामाला गेलेले होते, त्यामुळे त्यांचं जेवण कंपनीतच होतं. मग श्रीचा आणि माझा तेवढा स्वयंपाक होता. त्याला डब्याला 1-2 चपात्या आणि परत मला खायला 1-2 आणि एक्स्ट्रा 1-2 अशा 5-6 चपात्या बनवल्या तर बास होतात. म्हणून तेवढ्याच 5-6 चपात्या बनवल्या. आणि सगळ्यात शेवटी मग भात करणार आहे. भात मात्र सकाळ संध्याकाळचा एकदमच बनवणार आहे, कारण आत्ता काही हे नाही आहेत, पण संध्याकाळी पण होतो. आणि श्री काय भात खात नाही, त्यामुळं माझा आणि यांचाच फक्त भात असतो. कशाला खायला बोल की, बोल. ट्रेडिशनल आहे आज होय. हा शर्ट आहे ते वाढदिवसाला घेतलेला. चला येतो मी. बोल की काय तर. नाही बाई, जातो, मला उशीर झालाय. सगळ्या मावशासनी तेन शुभ सकाळ म्हण. शुभ सकाळ सर्वांना. बाय सर्वांना, बाय. पण जातो. आज 31 डिसेंबर. आज 31 डिसेंबर. कोणाकडनं काय आता नियोजन असलं तर सांगा, थोडी कमेंट करू. जा नियोजन बंद कर. या अर्धी शाळा आहे ना. हा शाळेत 2ला लगेच येणार आहे मी. भेटूया 2ला. चला येतो, बाय. डबा घेतलास काय? घेतला डबा घेतला. बंद कर. चला, श्री गेलेल्या शाळेला. चपात्या त्याच्यापुरत्या केल्या आणि दिल्या. आणि मोड आलेली मसूर आणलेली, त्याची भाजी बनवलेली आहे. बाकीचं आता चपात्या आपल्यासाठीच, कारण ह्यांचा काही डबा नाही आहे. माझा आणि श्रीचा स्वयंपाक होता, तर त्याला आता डबा दिलेला आहे. त्याची पण आज अर्धी शाळा. आज 31 डिसेंबर आहे. उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात. खरं तर आपलं मराठी लोकांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच चालू होतं, पण इंग्रजी कॅलेंडरनुसार उद्या नवीन वर्षात सुरुवात होणार आहे. आता चपात्या करून घेते. आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे बघा, की वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. मला तर म्हणजे भरपूर असं म्हणजे बरं वाटलं गरम पाण्यामुळं. त्यात लिंबू पिळण्यापेक्षा किंवा मध घालण्यापेक्षा नुसता जरी तुम्ही कोमट पाणी करून पिला रोजचं 1 वाटीभर, तरीसुद्धा म्हणजे खूप चांगला फायदा होतो. मला तर बरं वाटत आहे म्हणजे. आणि पिल्यावर पण आपल्याला फ्रेश वाटतं दिवसभर. कंटाळ वगैरे येत नाही, आळस येत नाही. त्यामुळं पीत जावा. सकाळी उठले की आंघोळ वगैरे केले की चहा प्यायच्या आधी गरम पाणी प्यायचं 1 वाटीभर, आणि नंतर अर्ध्या तासानं मग तुम्ही काही चहा वगैरे घेऊ शकता. आता चहा खरोखर बंद केलेलाच बरा आहे, पण
तो काय होईना झालाय. आज पाणी अजून आलेलं नाही. खरं म्हणजे जेवढे आपल्या शरीरात साखर कमी जाईल तेवढं चांगलं असतं, पण ते काय होईना. बघूया कधी होते त्यावेळी, कारण चहा घेतल्याशिवाय पुढची कामच होत नाही. तरी पण भरपूर प्रमाण मी कमी केलं. आता एकदा चहा मी सकाळी घेते, नाही तर 3 ते 4 वेळा माझा चहा होत होता रोज सकाळी. पण आता ते मी फुल स्टॉप केलेलं आहे. एकदा सकाळी, संध्याकाळी एकदा. पण संध्याकाळी 8 वाजले तरी पण 1 कप चहा हा लागतोच. दुकानात ना आल्यानंतर कसं ना मी घेते चहा, पण लागतोच तो चहा. चला तवा गरम, म्हणजे गॅस एकदम बारीक करून ठेवलेला आहे. त्याचा डबा त्यानं भरूसपर्यंत गॅस वाया चाललाय. चपात्या बनवून घेऊया. राहिलेल्या चपात्या वगैरे बनवल्या आणि त्यानंतर मग कपडे धुवून घेतली. कपडे काही जास्त नव्हते. आज बुधवार असल्यामुळे सगळीची शाळेची कपडे वगैरे होती आणि बाकीची काय मग आपली रोजची कपडे जी असतात तीच तेवढी होती, जास्त काय नव्हती. आणि मी बाथरूममध्ये असे कपडे धुते आणि बाथरूममध्ये मी दगडसुद्धा घातलेला आहे कपडे धुण्यासाठी, कारण फरशीवर गुळगुळीत फरशीवर आपली कपडे निघत नाहीत. त्यामुळं मी असा बाथरूममध्ये दगड घातलेला आहे. तो दगडसुद्धा मी 500 रुपयाला विकत आणून घातलेला आहे. आणि पायपुसणी पण बाथरूम जवळची धुवायची होती, तर तीसुद्धा धुतल्याने उन्हाळ्यात काही कपडे वाळायचं टेन्शन नसतं बघा. कुठेही घातला तर कपडे वाळतात, पण पावसाळ्यात वगैरे म्हणजे कपडे वाळत नाहीत. फक्त आता एवढे भांडे आहेत, कपडे वगैरे पण सगळी झालेले आहेत. आता फक्त जेवायचं तेवढं राहिलेलं आहे. आणि टायमिंग दाखवते तुम्हाला मी. जवळजवळ 1:30 यामध्ये, म्हणजे 1 वाजलेला आहे. जवळजवळ 1 वाजलेला आहे. अजून भात लावायचा. भात तेवढा लावणार आहे आणि मग जेवणार. दुकानात जायला किती वाजतात विचार करू शकता. खूप वेळ होतो सगळ्यांनी सगळं आवरायचं म्हणलं, एकट्यानेच आवरायचं म्हणतं. सगळे असले तर काय वाटत नाही. थोडीशी देवपूजेला जरा मदत कोणी केली तरी सुद्धा खूप होतं. श्री मदत करतो पण त्याची एवढी मदत होत नाही. चला तरी फरशी अजून पुसायलाच नाही. असं असतं माझं रोजचं सकाळचं रुटीन. ज्यावेळी यांची सकाळची शिफ्ट असते त्यावेळी माझं असं रुटीन असतं. त्यामुळे खूप वेळ होतो. असल्या उन्हात 12-1 वाजता मी जाते दुकानात, पर्याय नसतो. चला भात लावते. अजून तुमच्यापर्यंत व्हिडिओ एडिट करून पोचवायचा आहे. व्हिडिओ तर 4-5 दिवसातनं एखादा व्हिडिओ तुम्हाला मी पोचवत आहे, कारण की हेच होईना झाले. व्हिडिओ शूट करायचं पण होईना, स्टँड नसल्यामुळं. सगळंच कुकर मी कुठं ठेवला आहे, धुवून भात लावायचा आहे. आता लावते भात, म्हणजे सकाळ संध्याकाळ होतो. कारण स्त्री काय भात खात नाही, आमच्या दोघांचाच भात. अजून ही भांडी मांडायची आहेत. भांड्यातच कुकर आहे. हे बघा, भांड्यात पूर्ण खाली कुकर. मी म्हणाले कुकर कुठं गेला. परवा आमच्या त्यांना जरा भात लावायला लावलेला, तर पूर्ण करपून टाकला भात. तरी पण मी ना असं चमच्याला खरडून काढलेलं आहे. तऱ्याने तेवढं राहिलेलं आहे. पाणी आले आमच्या इथं. आज वेळानं आले पाणी. दिसतं का पाणी आलेलं. रोज 9-9:30ला पाणी येतं, पण आज खूप वेळ झालेला. दोन वाटी भात लावते. संध्याकाळी पण होतो आणि सकाळी पण होतो. हे तांदूळ काय स्वच्छ असतात. स्वच्छ असतात त्या तांदळात, काय म्हणजे काय नसतं. तरी पण जरासं बघून मला लावायचं. आणि घरातलं काम किती पण करा, दिसत नाही. आणि कधी 12-1 वाजता ते कळत झालं.
तर माझं असं रुटीन असतं 1 वाजेपर्यंत, जेवूसपर्यंत 2 वाजतात. संध्याकाळचा पण थोडासा स्वयंपाक बनवून ठेवणार आहे. हे आल्यावर मगच जायचं दुकानात. संध्याकाळी आल्यावर मग काय करायला लागत नाही. उद्याला जायचं आहे बहिणीकडे, कारण त्यांच्या इकडं अक्कलकोट मधून पालखी येते स्वामी समर्थ महाराजांची. दरवर्षी येते, तर ती पालखी उद्याला येणार आहे. त्यामुळं उद्या श्रीची निम्मी शाळा करायची आणि मग जायचं. उद्या गेले की परवा दिवशी बघूया, ह्याने आल्यावर मग ह्यांच्या संगत यायचं. कारण पौर्णिमा पण आहे आपल्याला, सत्यनारायण करावं लागणार. खरं म्हणजे सत्यनारायण शुक्रवारीच करायला पाहिजे, तर आता ते काही शक्य होत नाही. पौर्णिमा आता शनिवारी सप्त्या, पण मी शनिवारी आल्यावर करणार. ही शाकंभरी पौर्णिमा आहे बघा, त्यामुळे सगळ्यांनी सत्यनारायण करा. आणि वर्षातली पहिलीच, म्हणजे नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे, त्यामुळं सगळ्यांनी करा. मी तर करणारच आहे, शनिवारी येऊन कसं ना करणारच आहे. तर चला आता जेवते भात झाल्यावर आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जाता, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.